त्या ट्रॉफीचे वितरण करायचं आहे. नाणस्फोट टेमघर संघाचे खंदे समर्थक. वेल प्लेड दीपक अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित जाऊया आपण व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. बघा चालू सामन्यातून विजेता संघ लगेच आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीची पहिली मॅच खेळेल. नानास्फोट टेमघर संघाच्या अगेन्स्ट. तर चला आपण खेळायला सुरुवात करायची. गावदेवी वेले संघाचा 12 मॅन. धन्यवाद. जाऊया आपण व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. नानास्फोट टेमघर या संघाचे सर्व आणि टेमघरचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्मानित विजयजी चौधरी यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. विजयजी चौधरी नानास्फोट टेमघर या संघाचे सर्व आहेत आणि टेमघर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून देखील मित्र आपण एक चांगल्या स्पर्धेत येणाऱ्या कालामधून एक बिग इव्हेंट पाहणार आहोत. येणारी मला वाटतं 11, 12, 13 या 3 दिवसामधून त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या स्पर्धेचं आपण अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन पाहणार आहोत. स्वागत आणि सन्मान होतं त्या अतिथींचं मान्यवरांचं. नानास्फोट टेमघर या संघाचे सर्व विजय चौधरी यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून या मान्यवरांचा खेळाडूंचं या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. पहिला चेंडू अगदी ऑन द ऑफ केले होते. बघा धाव घेण्यासाठी कॉलिंग झाली नव्हती. किशोर तयारीत नव्हते. कांतीलाल म्हात्रे आणि किशोर ही त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित नानास्फोट टेमघर संघाचे कॅप्टन शैलेश चौधरी यांना देखील आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहेत. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढे बघा. व्यवसायाने इंजिनियर आहेत आणि नानास्फोट टेमघर संघाचे नामांकित क्रिकेटर आणि संघ नायक आहेत शैलेश चौधरी यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जातोय. त्यानंतर दीपक पाटील नानास्फोट टेमघर संघाचे नामांकित क्रिकेटर दीपक पाटील यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. दीपक पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. नानास्फोट टेमघर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर. त्यानंतर गुरुनाथ म्हात्रे नानास्फोट टेमघर संघाचे नामांकित क्रिकेटर उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्याचबरोबर उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. त्यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. गुरुनाथजी म्हात्रे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. आज नानास्फोट टेमघर संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित. त्या समर्थकांचं देखील मनापासून स्वागत असेल. चेतनजी पवार धन्यवाद त्या समर्थकांचे देखील. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामधून रंगतो आजच्या स्पर्धेतला दुसरा सामना. एका बाजूला आपण पाहतोय नौका संघ गावदेवी वेळा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक दिग्गज संघ आई जोगेश्वरी झून नांदुरकी. धन्यवाद मोहनदादा भोईर. 1-1 सदन निधत. नेक्स्ट फलंदाज
अतिशय चांगला फटका अगदी इनफिल्डच्या वरून पॉइंट क्षेत्ररक्षकाला भेदून अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण शिवनाथ म्हात्रे यांच्याकडून अगदी कव्हर सीमारेषेवर चेंडू अडवला होता आणि ते 3 धावा या धावून पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा वेले संघाचे पाठीराखी मोठ्या संख्येने या क्रीडानगरीमध्ये दाखल आहेत. अगदी लोकनेते दिबा पाटील स्टँड मध्ये मोठ्या संख्येने गावदेवी वेले संघाचे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 4 वर पोहोचलेली आहे आणि पहिल्या ओव्हर मधला शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकण्यासाठी संतोष पाटील अगदी मिलिटरी मॅन आहेत. जून अंदुरकीचा खेळाडू शेवटचा आणि अंतिम सदाशिव पाटील फलंदाज. तुम्हाला प्रत्येक षटकारासाठी नारायण पाटील यांच्याकडनं 555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि ते पहिला चेंडू अगदी निर्धाव केलेले आहेत. चांगल्या चेंडूच्या हाताळणी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-4 गावदेवी वेले संघ नौका जरी असला तरी संघामध्ये खेळाडू मात्र सिनियर आहेत. कारण की मंगेश पाटील, कांतीलाल म्हात्रे आणि अजून बघूया आपल्याला काही का सिनियरिटी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. चला जाऊया व्यासपीठ मंचावर. मान्य श्री अरुणजी म्हात्रे नानस्फोट टेमघर संघाचे नानस्फोट टेमघर या संघाचे एक खंदे समर्थक आहेत. त्यांचं देखील करूया आपण या स्वागत आणि सन्मान. धन्यवाद. वेलकम रोहिदास. वेलकम गणेश. बघूया सांघिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत सुरेश शिकारी. आई जोगेश्वरी जून अंदुरकी या संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. बघूया लोडायनच्या डोक्याकडून अगदी ओव्हर नंबर 2 घेऊन आलेले सुरेश शिकारी. समोर फलंदाज आहेत कांतीलाल म्हात्रे. 1-4 असे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी वेले हा संघ आपण पाहतोय. सिद्धिविनायक क्रीडानगरी मधून केंद्रीय पंचायत राज्य मंत्री चषक 2022 आजचा आपण हा 9वा दिवस अनुभवतोय आणि अगदी न्यू 40+ क्रिकेट फॉर्मॅट मधून आजची दुसरी लढत आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि गावदेवी वेले. पहिल्या सामन्यातून गावदेवी दिवे संघाला पराभूत करून नानस्फोट टेमघर संघ हा पुढे गेलेला आहे. पहिला चेंडू अगदी फुल लेन डिलिव्हरी. इथे अगदी चांगला लेटकटचा आपण फटका पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. अगदी तिसरीचा प्रयत्न आणि सदानंद हे धावचीत बाद झालेले आहेत. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची 2 धावींनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. 2 फलंदाज बाद आणि 6 धावा. श्याम येतोय संघाचा संघनायक आहे. बघूया अगदी क्रमांक 4 वर आलेले आहे फलंदाजीसाठी आणि समोर गोलंदाज आहेत सुरेश शिकारी. चला गेम पास केला मित्रांनो. प्लीज अजूनही आपल्याला हा सामना खेळल्यानंतर पुढील एक सामना खेळवायचा आहे आणि त्यानंतर आपण रेग्युलर फॉर्मॅट क्रिकेटला हा मैदान खाली करून द्यायचं आहे. त्या अनुषंगाने आपण वेळ कमी घ्यायचा आहे. प्लीज आमच्या एवन जोडीच्या वतीनं आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की आपण वेळ कमी घ्या.
श्याम पाटील ऑन द स्ट्राईक. सुरेश शिकारी यांचा पहिला चेंडू अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये केले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर 2 धावींनी आपलं स्वतःचं खातं आपण ओपन केलं आहे श्याम पाटील यांनी. आणि धावसंख्या पोचते 8 वर. 8 चेंडूमध्ये 8 धावा. सॉरी 9 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 8 धावा पूर्ण. 2 फलंदाज बाद. अगदी बघा आमचे पंच सूर्यकांत मोरे सर सांगतायत की बॅट आपल्याला पुरी क्रीजमध्ये ग्राउंडिंग करायची आहे. पंच अगदी सिनियर पंच आहेत आणि खेळाडूंना निर्देशन आणून देतात की यापुढे आपली बॅट पूर्णपणे बॉक्सच्या पुढे ग्राइंडिंग होणं आवश्यक आहे. बघूया पुढील चेंडू. पुढे जाऊन अगदी ऑन साईडला चेंडू खेळले आहेत. बघूया एक कंप्लीट आणि दुसरी देखील इथे पूर्ण केली जाईल. सोमनाथ त्याच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि या 2 धावींनी संघाची धावसंख्या पोचते ती 10. 10 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 10 धावा झाली आहेत. गावदेवी वेले संघ जरी नौका असला तरी संघामध्ये खेळाडू हे जुने जाणते आहेत. बघूया धनाजी थले अगदी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खेळाडू कक्षासमोर आपल्या सहकार्यांना कोचिंग करताना डॉट चेंडू. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. अतिशय चांगला आपण फटका पाहतोय. कव्हर पॉईंट रिझन मधून चेंडूला खेळले होते. दुसरी धाव देखील इथे पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि ओव्हर नंबर 2 इथे पूर्ण झालेले आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 12. जाऊया आपण व्यासपीठ मंचावर स्वागत आणि सन्मान करूया. नानास्फोट टेमघर या संघाचे खंदे समर्थक गणेश चौधरी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे एक वरिष्ठ लिपिक देखील आहेत. गणेश चौधरी यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जातं. आरोग्य विभागातील एक वरिष्ठ लिपिक आहेत गणेशजी. हॅलो. तर निश्चितच पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 बाद 12 आणि उर्वरित 12 मध्ये किती धावा बनवतील गावदेवी वेले संघ की चांगली गोलंदाजी होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक या स्पर्धेमध्ये गेले सलग आजचा 7वा दिवस समालोचन करतायत. नी 40+ क्रिकेट फॉर्मॅटमधून आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे उपाध्यक्ष आमचे परममित्र वाईस ऑफ ताडाली भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज मोहनदादा भोईर यांना आपण ऐकूया. धन्यवाद कळूनजी केनी. गेली 2 दिवस माझ्या समेत या स्पर्धेमधून ज्यानं समालोचन केलंय. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे 2 षटकांच्या समाप्तीनंतर मी धावसंख्या होते ती 12. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिला सांघिक 3 गोलंदाज गणेश भोईर. धनाजी थले यांच्या नेतृत्वाखाली आपण तालुका क्रिकेटमध्ये नौका संघ पाहतोय. गावदी विड्या संघ पहिल्यांदाच्या स्पर्धेमधून खेळताना मात्र एक भाग्य देखील त्या संघाचं असेल, कारण टेनिस जगताची सर्वात मोठी स्पर्धा बिग स्पर्धा आणि स्पर्धेतनं पहिला सामना खेळताना आपण पाहतोय गावदी विड्या संघाला
कॅप्टन मंगेश पाटील, संघाचा आधारस्तंभ धनाजी थले यांचा संघ आपण पाहतोय. तर पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर थोडंसं बॅकफूट आपण पाहतोय. संघ बघू रोहित 12 चेंडूमध्ये या संघ जाण्याचा प्रयत्न करेल. हॅलो, गोलंदाज सज्ज होतोय गणेश. या ठिकाणी मात्र दुर्गुण मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज कांतील आलेला. आता पण कांतील आलेल्या बॅटचा आपण जर अपडेट पाहिलं, 7 चेंडू पेस करताना फक्त आणि फक्त 6 धावा. नयन म्हात्रे यांनी देखील आज या आपल्या संघाला ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद नयनजी. नौका संघ आहे. फलंदाज थोडासा स्टेपवर जाऊन पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आले नव्हता. वारंवार चुका देखील पाहतोय फलंदाज. पारितोषिकांसाठी आहे ही स्पर्धा चर्चेत, खासदार चषकात नाव गाजे क्रिकेट विश्वात. हो सुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल हॅलो, सुरेख सुंदर पद्धतीने मुस्कर चेंडूची फेक जळली. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज एक निर्धाव चेंडूची सांगता न्यू बॅट्समन आपण पाहतोय अमर पाटील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज योगेश. फलंदाज थोडासा स्टेपवर जो ऑन साईडचा फटका दिला. अमरच्या बॅटमधून चेंडू जातो वॅडिश लॉंग ऑन सीमारेषेकडे. चांगला फटका होता मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धावे. 1 धाव्याने अमर हा स्वतःचा कण ओपन करतो आणि सगळ्या धावसंख्यामध्ये 1 धाव्याने पुढे सगळे धावसंख्या होती ती 13. षटक क्रमांक 3 आणि मला वाटतं षटकातील शेवटच्या चेंडूची फेक बाकी आहे. नौका संघ आपण पाहतोय मात्र जी साजेची कामगिरी सामन्यातून करायला हवी होती ती मात्र दिसत नाहीये. आता मात्र चेंडूला पुलचा अतिशय चांगला फटका. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ विकेट. कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज, कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज, कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज, कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. फलंदाज श्यामेच्या बॅटमधून थोडासा आपटेकर पद्धतीने चेंडू होतो. ऑनसाईडचा फटका देखील आपण त्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर पाला. चेंडू सुंदर पुल केलं होतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 17. षटक क्रमांक 3 संपतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 17. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक. प्रगती पदावर संघाली सर्वात महत्त्वाचा क्रमकार गोलंदाज सोमनाथ.
हॅलो. आज रेग्युलर ग्रामीण या स्पर्धांचा मित्र जर आपण विचार केला तर पहिला सामना दोन दिग्गज संघामध्ये देखील आपण पाहणार. वकी स्पोर्ट्स मापोली विपक्ष ज्वाली स्पोर्ट्स कामतगर. त्यानंतर दुसरा सामना असेल जय हनुमान सारंगाव विपक्ष वाघबिल. चेंडूला अतिशय चांगला फटका आपण पाहिला. अमर याच्या बॅटमधून चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, मात्र दुसऱ्या धावेसाठी फलंदाज देखील अमर हा बाद होतोय. त्यांना बघ धनाजी थले यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपण पाहतोय. एक नवख्या संघाचं त्यानं एका चांगल्या संघाची उभारणी आपण पाहतोय धनाजी थले याच्या माध्यमातून. नेक्स्ट बॅट्समन संघाचा कॅप्टन मंगेश येतोय. बघा मंगेशाचं जर आपण रेग्युलर ग्रामीण खेळाचा जर विचार केला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये हा संघ खेळाडू देखील चांगला नावार उपाडलेला खेळाडू होता. 40+ मध्ये बघूया कशा प्रकारचं आपलं परफॉर्मन्स करतोय. अगेन्स्ट गोलंदाज सोमनाथ. पहिला चेंडू पेस करताना मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर जागेवरून चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर त्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. कुठल्या प्रकारचं फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळालं नव्हतं. अतिशय चांगला फटका ऑन साइडचा चेंडू शॉर्ट मिडॉनला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, यस. एक दोन धावा घेण्याची संधी प्राप्त होते मंगेशाला. मंगेश देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. या दोन धाव्यांनी वेळेसंघाची धावसंख्या पोहोचते 20 धावसंख्येवर. जय काफ्रोबा ग्रुप वेळे या ग्रुपने देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून वेले संघाला ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद. जय काफ्रो ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण चेंडूमध्ये पाहिलं होतं. चेंडूला जागेवरून फोर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाज मंगेशाला. या एक धावेने मंगेश वैयक्तिक 3 या धावसंख्येवर पोहोचतोय. तर संघात धावसंख्या मात्र या एक धावेने 21 वर पोहोचतोय. बघा ज्या ठिकाणी 2 धावा त्या ठिकाणी 3 धावा कन्वर्ट केली जातं. कारण की आपण पाहिलं होतं मैदानामधून कुठल्या प्रकारचा चांगला खेळ क्षेत्ररक्षण करता आला नव्हता. 3 धावा कंप्लीट केली जातात. 3 धावांनी संघाची धावसंख्या 3 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 24. तालुका क्रिकेटचा आपण विचार केला जूस संघ देखील एक रँकिंगचा संघ आहे. चांगली कामगिरी तालुका क्रिकेटमधून सध्या या संघाने केलेली आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जूस संघाला देखील ऑल दी बेस्ट केलं जातं. खास करून संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष नंदकिशोर खारवे संघाचे सर्वेसर्वा योगेश वसंत पाटील ऑर्गनाइज कमिटी यांनी खास करून झू संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद योगेशजी. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. मंगेश याला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक 14 शेवटचा अंतिम षटक संपतं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 24. चोवीस धावा झाले. ते विजयाचं लक्ष ते फक्त आणि फक्त 25 धावांचं. चला वेळे सांगेल की आपण वेळेवर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा 9वा दिवस आणि 9व्या दिवसामधून हा रंगतोय. न्यू पोर्ट ब्लेअर स्पर्धेमधून दुसरा सामना 2 दिग्गज संघामधून एक नौका संघ, तर दुसऱ्या बाजूला तालुका क्रिकेटला एक रँकिंगचा संघ. जोगेश्वरी झोन नांदूर की विपक्ष गावदी वेळ या दोन संघामधून हा सामना आपण पाहतोय. गावदी वेळे संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचबरोबर विनंती असेल जोगेश्वरी झोन नांदुर्गी संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी लगेच मैदानामध्ये रवाना करायची आहे. हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व विकेटर्स उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. रेग्युलर ग्रामीण या स्पर्धेतला आजच्या दिवसातील पहिला सामना असेल वकी स्पोर्ट्स महापोली विपक्ष ज्वाली कामतगर. या देखील दोन्ही संघांना विनंतीशील आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर अजून एक सामना असेल त्यानंतर आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. चला वेळे संघ आपण देखील वेळेवर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होताना आपण पाहतोय. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 25 धावांचं. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. प्रकाश आणि संजय पहिला चेंडू पेस करताना पहिला चेंडू अतिशय चांगला फटका आपण देखील पाहतोय. प्रकाशाच्या बॅटमधून ऑन साईडला चेंडू जातोय. मंगेशच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव. या एक धावेने जोगेश्वरी झोन नांदुर्गी संघाचं खातं ओपन होते. संघ धावसंख्या होती ती बिनबाद एक. विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 25 धावांचं. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज कांतीलाल.
या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. पुलेंचा चेंडू होता, ऑफड्राईचा फटका देखील आपण पाहिला होता. इनफिल्ड मधून मात्र क्षेत्ररक्षक मिडऑफचा त्याला तो झेल कलेक्ट करता आला नव्हता. नवख्या संघाचं नौकेपण त्या ठिकाणी आपल्याला जाणवलं होतं. आज वेडे संघाचे समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित, त्या सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. धनाजी तळे यांचा संघ आपण पाहतोय. फुलेंचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कॅच प्रथम झेल कलेक्ट केला जातो अमरेच्या माध्यमातून आणि पहिला फलंदाज प्रकाश हा बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन राजेश अगेन्स्ट पुणे गोलंदाज कांतीलाल. स्ट्राईक रोटेट करतो संजीव. सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. पंच मात्र वाईटचा इशारा करतात. निर्वाळा धावसंख्या एक धावांनी पुरस्थित धावसंख्या होते ती 3. अतिशय खराब चेंडू अप्रतिम उत्कृष्ट फटका देखील आपण पाहिला. चेंडू जातोय मात्र आउट ऑफ. पंचांचा आणि इशारा देखील नो बॉलचा आहे. कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज, कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री. हॅलो एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावणी संघात धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होते ती 11. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपत्र विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 25 धावांचं. बघा आज वेळे संघाच्या गोलंदाज एक सोडा संधी असेल. आपण विकेट टेकर गोलंदाज विकेटच्या ट्रिक साधता तर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वेळे भावेश तळी यांच्याकडून 2222 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिले जाणार आहे. वेले संघाचे गोलंदाज तुम्हाला स्पर्धेमधून सोडा संधी असेल. आपण जर या स्पर्धेमधून विकेट टेकर गोलंदाज विकेटची हॅट्रिक साधता तर भावेश तळे विद्यमान सदस्य आहेत वेळे गावचे आणि त्यांच्याकडून दिले जाणार आहेत 2222 रुपयाचं कॅश प्राइज. धावसंख्या 11. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. 2 शतरक्षक मात्र अडवण्यासाठी चेंडूला चांगले शतरक्षण देखील आपण पाहिलं होतं. मात्र तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुरस्कृत धावसंख्या होते ती 13. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावीचा निर्वाळ धावसंख्या एक दोन्ही पुरस्कृत धावसंख्या होते ती 14. विजयाचं बघा एक मापल कक्षा फक्त आणि फक्त 25 धावांचं. अतिशय चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज राजेश याला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते. पहिले षटक संपता पहिल्या षटकाच्या समाप्ती चांगली सुरुवात देखील अशी झूज संघाची. विजयाचं मापक लक्ष असताना पहिल्या षटकावरून मिळतात 14 धावा. येणारे चेंडू असतील 18. विजयासाठी अजून 11 धावांची गरज आहे. चला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर बघूया कोण गोलंदाज येतोय.
गोलंदाज शिवा. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. गोलंदाज शिवा येतोय. पहिला चेंडू मात्र दिशाहीन. स्पेअर मारा. 55 समांतर धाव मिळते. अवांतर 1+4 अशा 5 धावा या ठिकाणी आपण गृहीत धरूया. 5 धावांनी सगळ्यात औष्णिक 5 पुढे सकते समीकरण बदलते. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्वेअर मारा. काय कमालीचा ॲपर्ट्स. श्याम याचं मी कौतुक करेन. बघा, जरी संघ नौका असला मात्र क्षेत्ररक्षण करताना नौके पण कुठं जाणवत नाहीये. कमालीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी वेळे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय, खास करून श्याम. अगेन्स्ट गोलंदाज. आता मात्र चेंडूला चांगला स्ट्रिपचा फटका. आपण चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट पाहतोय. 1 बॉलचे काटापेने मात्र चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. चौकार. आणि या चौकारणाचं समीकरण देखील बदलते विजयाचं. विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. आता बघा, वेळे संघाचे जे समर्थक बसले ते देखील उठलेले आहेत. शिवदास पुन्हा एकदा थोडासा, मला वाटतं हा चेंडू बॅटला थोडासा ब्रश देखील झालेला आहे. मिस टाइम फटका आपण पाहतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट.